हे जिवंत तात्यांचं घर आहे. आम्ही त्या ह्याच्यात बघितलेलं लहानपणी फोटो तात्यांचा कशात त्या कारखान्याचं तेच आहे जिवंत तात्या. नमस्त्यांना राजाराम पाटलांचा मुलगा हा जगू डॉक्टर चुलते पुंडा काका चुलता. तुम्हाला आम्ही फोटोतच बघितलेलं. मला नानांनी नोकरीला लावलं होतं ना सिमकोत. त्यावेळी नंतर नाहीच आपला कारखाना बंद झाल्यापासून काय संबंधच राहिला नाही. दोन्ही पण खेळाल्यात. कशात गेल्यात? तुम्हाला सर तुला सांग असं दे काय बाळा ये भिवू नको ये भिवून काय उठते ती आमची पोरगी रोज साधता पट्टा खाली हे जिवंत त्यांचं घर आहे. आम्ही त्या मासिक मध्ये बघितल्या लहान असताना. ये इकडे बाजूला येतात का बघूया. 10 मिनिटं वेटिंग करूया. येतात बाहेर. शेवटला पाहिजे ना. एवढ्या आवाजात शांत बसते कान नसते. त्यांचा स्पर्श म्हटलं तुम्ही त्याच्या जवळ नसल्यामुळे ते तुम्हाला तसं वाटतंय ना भैया. आम्ही रोज तेच करतोय त्यामुळे प्रोफेशनल माहिती आहे मला काय भानगड आहे ते. हे गाव लांब आहे आम्हाला. 10 तुमच्या गावच्या तयार केलं. हे गाव सगळे लागत नाही. आले आले सर आले सर या पुढं आताच तुमचं नाव काढलं तुमचं पण आता कॉन्टॅक्ट तुम्हाला पकडा तर की घेऊन येतो मित्रांनो सचिन सरांचं गाव आहे. नमस्ते. आणि हिथंच साप आलेला आहे इधर. हा तो आला बाहेर आणि या जागेला मित्रांनो नाग सापानं कशी कातण घातलेली आहे ते दाखवतो. ही नागाचीच कातण. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये लोकांना रिक्वेस्ट करून सांगितलं की असा साधा कचरा करणं चुकीचं आहे. बरोबर ह्यातच साप राहते. तिथं कातण पण घातल्या सापाने. साप राहायचीच जागा आहे. अहो तिथे कातण आहेत ना खाली. हा जागा त्यांना योग्यच आहे सापाचा. हा पहिला साप लागला हा बिनविषारी येतोय दामन. आलं लक्षात. हा तुमच्या फायद्याचाच आहे ना. हा उंदरे खाणाराच साप आहे. भैया तुमच्यात एक जण कोणतरी
अशा अडखळ करायची नाही हो भैया. बघितलं ना ते काढा कवलं एका साईडने आणि घेऊ नका कवलं ना सगळे कामाची कौल तिथं नंतर आणि साप राहणार. सचिन सर तुम्ही कुठं होता? मी कुचित होतो तिथनं एवढं लगेच मला वाटत नाही. आता नाव सांगितलं ना सचिन सरांची मी आत्ताच आठवण काढली. तुमच्या गावात आहेत सचिन सर. दुसऱ्याने बँकेचा चालू होतो आणि जीवन तात्यांचं नाव घेतल्यामुळे मी आलो. उंदीर बिंदीर खाते असू दे. काय करायचं त्याला? काय करतो? विषारी सापांची सगळी पिल्ली होती. नाही नाही तुम्ही कसं माहिती का कोरा चेक घेतलाच कसं तुम्ही ते घ्यायचं नाही ना. मग त्याच वेळेस आता तुम्ही फोन करायचा ना त्याला बंद करायच्या आधी आपण. मला फोन करायचा. मला फोन केला का तुम्ही? सांगा मला. बाबू तुम्हाला माहित आहे. बाबू तुम्हाला काय बोलायला नको. ठीक आहे. मित्रांनो सुंदर असा साप या जागेला किती सुंदर अशी कातण घालून गेलाय बघा. जिवंताच्या म्हणून कारखान्याचे संचालक होते. लहानपणापासून मी त्यांना ओळखतो. हे त्यांच्याच घराशेजारला अडखळ निर्माण केल्यामुळं असे साप कातण घालून देत. पण विषारी साप 20-20 अंडी घालून जातील. ही नागाची कातण येते. मी अनुभवी स्नेक कॅचर असल्यामुळं मला नक्की परफेक्ट नागाची आहे विषारी कातण. अशा ठिकाणी साप राहू शकतात. धामण साप होता, रेस्क्यू केलेला आहे. आणि कोणीही अशी घरा साईडला अडखळ करू नका. माझी रिक्वेस्ट आहे. द्राक्ष बागेच्या काट्या, जुनी कौलारू, गोनसारखे विषारी साप माझ्या भागात नाहीत म्हणून या लोकांचा चान्स साधलेला आहे. आणि चेक केलेला आहे. साप मिळेल असं काय वाटत नाही मित्रांनो. तरी आपण ट्राय करू. मला त्याने फोन करायची आहे का नाही? मी अधिकारी आहे. मला फोन करायचा ना ते. कशाला ठेवायचं? नागाची आहे ते. पंकजला नाही जमत. पंकज आता येते. स्टिक द्या तेवढा आहे. सगळी पोरं आहेत नका. यांचं सर्वांचं शतश अभिनंदन. सचिन सरांचे धामण धरलेलं आहे. आणि असं कोणी अडखळ करू नका. साप मिळेल अशी काय आता खात्री वाटत नाही. तरी ट्राय करू. आणि धामण साप आलं तर कोणी घेऊ नका. यांचे अभिनंदन करतो की त्यांनी सर्पमित्र बोलून साप वाचवला. हा बिनविषारी सर्प येतोय. याच्यापासून कोणालाही धोका नाही. लहान तोंड आणि शेपटीकडला आकार तुम्हाला मी दाखवलेला आहे. कोणी अशा सापांना मारू नका किंवा भिऊ पण नका. सचिन सर नवीन हे थोडे भेटतात झटक्याला भेटतात. आणि इथंच हा मित्रांनो शेतकऱ्याचं प्रबोधन झालेलं आहे. एक साप सापडलेला नाही, मिळून आलेला नाही आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितले की एका सर्पमित्राचं काम आहे अशा शेतकऱ्यांच्या गैरसमजुती दूर करणं आणि साप वाचवणं. काय काय तुमचं मत आहे? आम्हाला भीतीने तुम्ही बोलवला. तुम्हाला आता काय वाटतं? काय नाही, तुम्ही आल्यावर आम्हाला जरा समाधान वाटलं. आमची भीती दूर झाली. आणि नक्की आम्ही भिवून खरोखर 2 साप दिसल्यामुळे आम्ही घाबरलेच होतो. कारण आता तुम्ही जे आमच्या हातात साप दिलाय आमची भीती दूर झाली. आणि ही काय आणि आता तुमची भावना काय झाली की हा तुमचा रक्षक आहे, शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थानं मित्र. जनावरांना माणसाला ह्याच्यापासून काही धोका नाहीये. आणि जरी काही धोका केला तर मी स्टेट लावलं.
नाही, पण ही जात करतच नाही, याचं कामच नव्हतं. बघा तुम्हाला मी जात ओळखली नाही म्हणजे याचा अर्थ मित्रांनो साप ओळखता आले पाहिजे. आणि तुमचं नाव काय? हिम्मत भोसले म्हणून आहे, त्यांचं मी हात जोडून शतशः अभिनंदन करतो की खरं कामाचं यश हित आहे की माणसाच्या गैरसमजुती सापाविषयी निघणं आणि साप वाचणं. आणि खऱ्या अर्थानं साप वाचलेला आहे ते त्याला इथं सोडतील, त्यांच्या शेतात जिथं पकडलाय तिथं सोडत असलं पाहिजे. द्या सोडून, जाऊन द्या ना आरामात, आला तर पुन्हा सध्या हा सोडा सोडा. सुंदर गेला, सोडा सोडा तुम्ही. सोडा आता, जाऊन दे निवांत. काहीही तुम्हाला तो करणार नाही. ते नागाची पातळ म्हणून साप इथं सोडले, कळलं? तो साप इथं राहू शकत नाही. नाग अजिबात येत